जन्म आणि मृत्यू दोन्ही शाश्वत सत्य. मधल्या प्रवासात व्यक्ती जबाबदारी आणि कर्तव्यांच्या ओझ्याखाली दाबली जाते. संघर्ष नेहमी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच असतात असं नव्हे. प्रामाणिक प्रयत्न, सत्य, निष्ठा, नैतिक मूल्यांचा स्वीकार करून आत्मसन्मान, स्वाभिमान, हक्क, अधिकार आणि अस्तित्वाच्या लढाया आम्ही रोजच लढत असतो. मग युद्ध हे नेहमी परकीयांचीच होतात असेही नाही. एका अज्ञात कवीचा सुंदर शेर आहे. तुम पर नक्सवादी हमले तुम्हारे अपने ही करेंगे, गेरो को क्या पता दिल की दीवार कहाँ से कमजोर है. अर्थातच स्वकीयच शत्रू म्हणून उभे राहतात तेव्हा तेव्हा तुझा, माझा आणि आमचा कर्ण झाल्या वाचून राहत नाही. अगदी तोच विषय घेऊन नमस्कार वरुण घरटे विषय प्रस्तुत करतोय. ऐन युद्धात आमचा कर्ण झाला. खरं तर अर्जुनापेक्षा श्रेष्ठत्व, परंतु अर्जुना विरुद्धच्याच लढ्यात पराभूत होतो. यामागील कारणे देखील कर्णाला मिळालेले शाप असे दाखले मिळतात. परंतु मला वाटतं युद्धाला नियम असतात. नियमांचे तंतोतंत पालन दोन्ही गटांचे कर्तव्यच. परंतु युद्धनीती बाजूला सारून तुम्ही विजय प्राप्त करतात तेव्हा तो विजय युद्ध नियमानुसार पराभवच असतो. महाभारतातील कर्णाचा अंत झाला, परंतु या भारतात नवनवीन माध्यमातून कर्ण ही संकल्पना जिवंत होऊ लागली. अर्जुन होण्याची अभिलाषा असणारे कर्ण, द्रौपदीचा पती होण्याची इच्छाशक्ती असणारे कर्ण, विजयाची पूर्णतः शक्यता असतानाच नेहमी पराभव पचवणारे कर्ण, पराभवाने हताश होणारे, हताशा कधीही न व्यक्त करणारे आणि शेवटी आयुष्य संपवणारे कर्ण. खरं तर गुणवत्ता असूनही काही कारणास्तव प्रशिक्षणासाठी नाकारला गेला. पण आजही शिकण्याची धडपड, परिस्थितीशी लढत झगडत केवळ आर्थिक तुटवड्यामुळे शैक्षणिक संस्थांनी नाकारलेले. बुधवारपेठ आणि कामठीपुरामध्ये अनैतिक संबंधातून जन्मलेल्या, जीवन आणि मृत्यूशी झुंजत असलेल्या कर्णाप्रमाणेच जन्मजातच वाट्याला आलेला संघर्ष, लोकशाहीची पाठराखण करणाऱ्या माध्यमांच्या खांदेकरांच्या वाट्याला आलेला तुरुंगवास, ठाकरेंची पक्षासंदर्भातली अवस्था, एकंदरीत यातली प्रत्येक व्यक्तीच मला ऐन युद्धातला कर्ण वाटते. कारण प्रामाणिकतेच्या वाटेवर असून सुद्धा नेहमीच पराभवाला सामोरे जाणारे. मग यामागील कारणांचा मागोवा देखील गरजेचाच. युद्धभूमीवरील आपला पराक्रम हा युद्धापर्यंतच्या काळातील सराव, नियोजन आणि व्यवस्थापनाचे परिणाम असतात. ध्येयापर्यंतचा प्रवास किती खडतर आहे याचा पूर्णतः अंदाज आपल्याला असावा. अन्यथा ऐनवेळी युद्धभूमीवर पाऊल ठेवणार असू तर कर्ण झाल्या वाचून राहत नाही. पण ऐन युद्धात आपल्याला कर्ण केलं जातंय याचं काय? चायनीज फिलॉसॉफर सांतजू द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकात असं लिहितो की न लढता शत्रूला पराभूत करणे ही युद्धाची सर्वोच्च कला आहे. आज राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघर्ष सुरू आहे. प्रगत राष्ट्र प्रत्यक्ष संघर्षाचा मार्ग टाळतात आणि अप्रत्यक्ष युद्ध खेळतात. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि आर्थिक वातावरण दूषित करण्यासाठी आकर्षणाच्या माध्यमातून तरुणांच्या हाती अशी साधनं दिली जातात जेणेकरून ती पिढी उद्ध्वस्त होण्याकडे मार्गक्रमण करेल. कदाचित आपल्याकडचा मोबाईल आणि त्यात असलेली समाज माध्यमं मला याचंच एक उदाहरण वाटतात. मुळात आपल्याला ना इतिहास आणि त्यातील पात्र ही सोयीनुसार वापरण्याची सवय आहे. ऐन युद्धात आपला कर्ण झाला, परंतु ऐन युद्धात कर्ण होण्याची आतोनात गरज होती ते होता आलं नाही याचं काय? पुण्यातल्या स्पर्धा परीक्षा वर्तुळातल्या स्वप्नील लोणकरनं केलेली आत्महत्या किंवा द्रौपदीने दिलेल्या नकाराच्या बदल्यात तिच्या प्रेमापोटी तेथून माघारी फिरणारा कर्ण. किती बरं झालं असतं ना की एकतर्फी प्रेमातून तिच्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या त्या प्रियकराला कर्ण होता आलं असतं तर. नेहमी विजयातच पराक्रम असतो असं नाही. पराभव संयमानं हाताळण्यात देखील पराक्रमच असतो. सदर विषयानं थेट बाईच्या संघर्षावरच पडदा टाकला. कारण आपली पोटची 2 लेकरं एकमेकांच्या विरोधात लढत असताना कुंतीचं स्वतःशी स्वतः विरुद्ध सुरू असलेलं युद्ध, किंवा आपला चिमुकल्या कर्णाच्या काळजीपोटी रायगडाच्या कडा कपरांमधून उतरणारी हिरकणी. मुळात खरं तर ज्या शस्त्रांच्या बळावर आपण युद्ध जिंकण्याची स्वप्न रंगवत आहोत ना, तीच शस्त्र जर ऐनवेळी ऐन युद्धात आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि समर्पणाची भावना ऐन युद्धात कमकुवत होत असेल तर नक्कीच कर्ण होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. खरं तर सदर विषय आणि विषयापुढील असलेला जो पूर्णविराम आहे ना, ती एक समस्या म्हणूनच पुढे येते. कारण कर्ण हा कितीही जवळचा वाटत असला ना तरी तो एक पराभूत चेहराच. कारण मला देखील वाटतंच
की कृष्णासारख्या एखाद्या मार्गदर्शकाचा हात पकडावा आणि जिंकावीत आयुष्याची सगळीच युद्ध. परंतु कृष्णासारखा मार्गदर्शक मिळेल याची शाश्वती देता येत नाही. कृष्णासारखा मार्गदर्शक मिळेल याची शाश्वती देता येत नाही. कृष्ण मिळाला नाही म्हणून आम्हाला अर्जुन होता आलं ना, कृष्ण होता आलं ना अर्जुन होता आलं, पण कर्ण नक्कीच झाला. कदाचित तोच कर्ण आता एक विजयाचा चेहरा म्हणून सुद्धा उदयास येऊ शकतं. कारण याच ऐन युद्धात जर कृष्णानं पक्ष बदलला तर नक्कीच असंही होऊ शकतं. मला वाटतं की आज आपण याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. खरं तर काही प्रकरणांमधील गुंता सोडवण्यासाठी ना प्रेमाचा पर्याय उपलब्ध असतोच, परंतु प्रेमाचा पर्याय अयशस्वी ठरतो तेव्हा युद्ध हा अंतिम पर्याय. पण युद्धासारखा अंतिम पर्याय मानवाचाच अंत करेल काय अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून युद्धजन्य परिस्थितीच निर्माण होऊ नये यासाठी जागतिक शांतता प्रस्थापित करणारी युनेस्को सारखी संस्था असेल किंवा शस्त्रांचंही युद्ध आता प्रेमानं सोडवणारी न्यायव्यवस्था असेल, असो या प्रत्येक युद्धातल्या कर्णाला जाग करण्यासाठी मला चार्ल्स बुकोवस्की यांच्या शब्दात एवढंच म्हणायचं आहे की सबसे बेहतर से बेहतर लोग हर बार खुद के हाथों ही मारे गए. आभार.